टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। आपल्यावर भाजपचे शहराध्यक्ष धीरजजी घाटे आहेत। जे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये जो प्रकार घडला त्या प्रकाराच्या विरोधामध्ये महिला आघाडीनं आंदोलन केलं। घैसासांच्या क्लिनिकची तोडफोड करण्यात आली, त्यावरती मेधा कुलकर्णीने एक नाराजीचं पत्र जे आहे ते तुम्हाला दिलेलं आहे। कार्यकर्त्यांनी जे आंदोलन केलं त्यावरती त्यांनी नाराजी व्यक्त केली। नाही, मुळात हे असं काही पत्र मेधाताईंनी दिलं आहे, हे पत्र माझ्यापर्यंत आलं नाही। असं कोणतंही पत्र मी वाचलं नाही किंवा मेधाताईंची आणि माझी या विषयात कुठलीही चर्चा झाली नाही। आपल्या माध्यमातून मला आत्ता ते पत्र पाहायला मिळाले, परंतु त्या दिवशी मला असं वाटतं की या विषयामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी या संदर्भात अत्यंत योग्य अशी प्रतिक्रिया माध्यमांसमोर दिलेली आहे। याही घटनेला आता एक 4 दिवस उलटून गेलेले आहेत, त्यामुळे आज अशा पद्धतीने काही पत्र दिलं गेलं असेल तर मला या संदर्भात काही माहिती नाही आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं किंवा जे लोकांच्या मनामध्ये रोष होता, एका महिलेचा मृत्यू झाला, तिथल्या डॉक्टरांनी टाळाटाळ केली अशा पद्धतीचा सुद्धा आरोप करण्यात येतोय। त्याच्यामधला आता चौकशी समितीचा अहवाल 2 दिवसांमध्ये येईल। मात्र जे आंदोलन कार्यकर्त्यांनी केलं ते योग्य आहे असं म्हणता येईल का? नाही, या संदर्भात मी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनास त्याच दिवशी माझं 20-25 मिनिटं या संदर्भात बोलणं झालं। दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि माझं सुद्धा गेले अनेक वर्षाचे संबंध आहेत। मी प्रशासनाशी त्यांच्या चर्चा केली, या घटनेची नेमकी काय स्थिती आहे याची माहिती घेतली। पण मला असं वाटतं की अशा पद्धतीने आमच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा हर्षदाताई फरांदे यांनी काही आंदोलन केलं किंवा काही त्या रिॲक्ट झाल्या असतील तर त्या शेवटी एक महिला कार्यकर्त्या आहेत, महिलांचं नेतृत्व करतात पुण्यातल्या, त्यामुळं अशा घटनेवरती त्या रिॲक्ट झाल्या तर मला असं वाटतं की त्याच्यात काही गैर नाही। याला दोन्ही बाजू शेवटी भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चानी या विषयात काही विचारलं नसतं तरी माध्यमांनी माझ्यापुढं माईक केला असतं आणि म्हणले असते की सगळ्या संघटना रस्त्यावरती उतरल्यात, भाजपा कुठं झोपले, त्यामुळे याला काही अर्थ नाही। शेवटी कार्यकर्ते आहेत, आंदोलन एखाद्या विषयात निषेध व्यक्त करणं हा त्यांचा अधिकार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी नाराजीच्या पत्रामध्ये असं सुद्धा म्हटलं की सवंग प्रसिद्धीसाठी अशा गोष्टी करणं ह्या चुकीच्या आहेत। म्हणजे त्यांनी कार्यकर्त्यांनी केलेलं आंदोलन जे आहे ते प्रसिद्धीसाठी केलं असं त्यांचा म्हणण्याचा अर्थ होता। किंवा दुसऱ्या बाजूला पक्षाची जी एक शिस्त आहे ती शिस्त असणं गरजेचं आहे असं सुद्धा त्यांनी पत्रामध्ये म्हटलेलं आहे। जर कदाचित चूक झाली तर ती दुरुस्त करता येते, तो सल्ला जो आहे तो कार्यकर्त्यांना दिला जावा। नाही, निश्चित त्या खासदार आहेत, त्या पार्टीच्या ज्येष्ठ नेत्या आहेत, त्यांना तो अधिकार आहे, परंतु माध्यमांसमोर असे विषय येणं हे मला असं वाटतं की उचित नाही। आणि भारतीय जनता पार्टी आमचे या विषयात पार्टी म्हणून आम्ही दर 8 दिवसांनी बसत असतो, सगळे पदाधिकाऱ्यांच्या आमच्या बैठका होत असतात, त्यात या विषयांवरती चर्चा होतात। पण असं पक्ष संघटनेत काम करत असताना ज्यावेळेस समाजात अशा काही घटना घडतात त्याच्यावरती प्रतिक्रिया देणं हे स्वाभाविक आहे असं मला वाटतं। म्हणजे मेधाताईंनी कदाचित पत्र जे आहे ते तुम्हाला देण्याच्या ऐवजी कदाचित खाजगीमध्ये पक्षाच्या बैठकीत चर्चा केली असते ते चालले असते। नाही, मुळात मेधाताईंचं आणि माझं या विषयावरती काही बोलणं झालेलं नाहीये। त्यांनी पत्र दिल्याचं सुद्धा आता आपल्याकडनं मला कळतं। मात्र या संदर्भामध्ये मग कार्यकर्त्यांचं मोरल जे आहे ते डाऊन होऊ शकतं किंवा कार्यकर्त्यांवरतीच्या पत्रामध्ये भावना मांडलेल्या आहेत, त्याच्यामुळे सुद्धा कार्यकर्त्यांच्या मनावरती एक परिणाम होऊ शकतो। मग कसा मध्यम मार्ग काढणार पक्षामध्ये? एकीकडे त्या खासदार आहेत, दुसरीकडे त्या पक्षाच्या महिला आघाडीच्या शहराध्यक्ष होत्या, त्यांच्याबरोबर काय कार्यकर्त्या होत्या, त्यांनी जे केलेलं आंदोलन आहे मग त्याला नक्की तोडगा कसा? मी गेले 30-32 वर्ष या विचारांचं काम करतोय आणि अनेक आंदोलनं करत करत इथपर्यंत आलोय। त्यामुळे आंदोलन करणारा कार्यकर्ता हा शेवटी पार्टीला जिवंत ठेवत असतो, पार्टी चालवत असतो। यामध्ये कोणाचं चूक आहे कोणाचं बरोबर आहे हा विषय आत्ता इथं बोलण्याची हे नाही आहे। पण मला असं वाटतं की त्या महिला आहेत, महिलेच्या संदर्भात एखादी घटना घडली म्हणून महिला मोर्चा त्या ठिकाणी गेला आणि त्या ठिकाणी त्यांनी आंदोलन केलं, ठीक आहे, रात गई बात गई आंदोलन होऊन आता 4 दिवस झालेले आहेत। आज या विषयावरती चर्चा करणं मला असं वाटतं की आता काही उचित नाही। मात्र मग त्या पत्राची चर्चा झाली की तुम्हाला नाराजीचं पत्र लिहिलं, मग त्यामुळे पुणे शहरामध्ये पक्षांतर्गत काय नाराजी आहे का किंवा महिला आघाडीमध्येच काय धुसफूस आहे का किंवा महिलांचं काही जमत नाही, अशा पद्धतीचा सुद्धा एक मेसेज लोकांमध्ये जाऊ शकतो? नाही, असं असायचं काही कारण नाही। मी म्हणलं ना की आम्ही भारतीय जनता पार्टी ही सातत्याने भारतीय जनता पार्टीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते हे 4-8 दिवसाला एकत्र बसत असतात, चर्चा करत असतात।
आणि अशा चर्चांमधनं पक्षाच्या बैठकीत असे विषय आले तर त्याच्यावरती आम्ही चर्चा करू. पुण्यात भाजपाचे सर्व नेते आहेत, मुरलीधर अण्णा मोहोळ आहेत, चंद्रकांतदादा पाटील आहेत, माधुरीताई मिसाळ आहेत, मेधाताई कुलकर्णी आहेत, आमचे आमदार आहेत, आमचे शहराचे सर्व पदाधिकारी आहेत. आम्ही एकत्र बसू, चर्चा करू. हा काही माझ्या दृष्टीने म्हणजे या विषयाला फार मोठं स्वरूप देणं हे काही योग्य नाही. मात्र मग ते पत्राचं काय, मग पत्र जे सोशल मीडियावरती किंवा माध्यमांमध्ये आलं, मग हे खरं तर पक्षांतर्गत पत्र होतं किंवा तुम्हाला शहराध्यक्ष म्हणून दिलेलं ते मात्र माध्यमांमध्ये येणं, मग नक्की काय? जे पत्र मला आलंच नाही, जे पत्र मी वाचलंच नाही, त्यावरती मी बोलणं हे मला असं वाटतं योग्य नाही. आपण पाहतोय की मेधा कुलकर्णी यांनी जे शहराध्यक्षांना पत्र दिलेलं होतं ते पत्र माझ्यापर्यंत पोहोचलेलं नाही अशी प्रतिक्रिया धीरज घाटेंनी दिलेली आहे. मात्र महिला कार्यकर्त्या म्हणून त्यांनी त्यांच्या भावना ज्या आहेत त्या आंदोलनाच्या माध्यमातून व्यक्त केल्या आणि आंदोलन करणारा कार्यकर्ता जो आहे तो पक्ष जिवंत ठेवतो अशी सुद्धा प्रतिक्रिया धीरज घाटेंनी दिल्यास पाहायला मिळते. कॅमेरापर्सन सुशांत राऊत सोनू प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.